काल सूत महाराजांचं आगमन झालं होतं आपलं, फक्त थोडी कथा झाली होती आपली, म्हणून ज्या नव्हत्या त्यांनी काही चलबिचल करू नका, काही कथा झाली नाही. याच प्रसंगावर आपण थांबलो होतो. 88,000 ऋषीच्या समुदायामध्ये 23 वर्षाचे तारुण्यात तरनेबांड असणारे सूत महाराज, त्या सूत महाराजांचं त्या नैमिषारण्याच्या कथा प्रसंगामध्ये आगमन झालं. महाराज आम्हाला सूत म्हणजे काय नवीनच नाव वाटेल, तुम्हाला वाटेल सूत म्हणजे सांगतो तुम्हाला, ज्याची आई ब्राह्मण आहे आणि वडील क्षत्रिय आहेत, अशा दाम्पत्याच्या पोटी जो मुलगा जन्माला येतो त्याला सूत असं म्हटलं जातं. म्हणून हे रोमहर्षण राजाचे पुत्र आहेत, रुद्रसर्वा नावाचे. आणि सूत महाराजांचं आगमन झालं आणि आगमन झाल्याबरोबर सर्व 88,000 ऋषींनी उत्थान केलं, साष्टांग प्रणिपात केला. आमच्या गुटे महाराजांना सुंदर काल म्हटलं होतं, आई ये महाराज पधारिये. स्वागत झालं, षडोपचारे महाराजांची पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर महाराज प्रसन्न आहेत हे सर्व ऋषींना जाणलं. आणि 88,000 लोक प्रश्न विचारले तर गोंधळ होईल म्हणून सौनक नावाचे ऋषी होते, महान विद्वान अशा प्रकारचे ऋषी पंडित, आणि तेवढेच कथेचे चिकित्सक होते, ऐकणारे होते. एकाग्र चित्तानं त्या सूत महाराजांना सर्वांनी समोर केलं. महाराज अहो आमच्यातर्फे तुम्ही प्रश्न विचारा. प्रत्येकाने प्रश्न विचारले तर गोंधळ होईल, त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा. म्हणून सौनक महाराज समोर थांबले बसलेले, सूत महाराज व्यासपीठावर आहेत आणि सूत महाराजांना सौनक महाराजांनी प्रश्न केला की महाराज आम्हाला तर माहित आहे तुम्ही कृपा पात्र व्यास महाराजांचे शिष्य आहात, अनेक कथा तुम्ही व्यास महाराजांकडून ऐकलेले, आणि आमच्याकडे भरपूर असा वेळ आहे. 1000 वर्षाच्या यज्ञाला आम्ही सुरुवात केली, आमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि तुम्ही उपस्थित झालात. तुमच्यासारखा ज्ञानाचा सूर्य या ठिकाणी उपस्थित झाला महाराज, म्हणून आमचा तो वेळ आम्ही सार्थकी करावा असं विचार आमच्या मनात आलाय. म्हणून आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर द्या. सूत महाराजांनी होकार दिला आणि सौनकांनी प्रश्न केला की महाराज अज्ञान ध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या ही कथा सारम मम कर्णरसायनम. आमच्यासारख्या हजारो अज्ञानाने ग्रस्त असणाऱ्या जीवांना कोट्यावधी सूर्याचा प्रकाश मिळावा तेवढं ज्ञान महाराज तुमच्याकडे आहे. म्हणून मी तुम्हाला शरण आलो आणि तुम्हाला विचारतो, जीवाचं कल्याण कशात आहे ते सांगा. आणि ते कल्याण सांगत असताना महाराज सार सांगा, नाहीतर जीवाचं कल्याण सांगत असताना 1000 वर्ष ते सांगायला जातील, त्याच्यातलं महत्वाचं सार असणार सांगा. आता प्रश्न सौनकांचा आहे, वेळ त्यांच्याकडे 1000 वर्षाचा आहे, पण ते म्हणाले शॉर्टकट मध्ये सांगा. आणि आपल्याकडे काहीच वेळ नाही, आपण म्हणतो आरामाने सांगा. आधी सासूनाच्या गोष्टी होऊ द्या आणि मग कीर्तनातलं काहीतरी सांगायचं असलं तर 5-10 मिनिटं शेवटी सांगा.
त्यांनी सांगितलं भाकड कथा सांगू नका, आम्हाला सार सांगा, आमच्या जीवनाला आवश्यक असणार सांगा. हे त्यांच्या करता विचारलं नाही त्यांनी, लक्षात ठेवा. सौनक आदी ऋषींनी त्यांच्या करता प्रश्न नाही केला, हा प्रश्न तुमच्या आमच्या करता आहे.